हे सगळ्या गोष्टी एवढ्या घाई कशाला करतात, सगळ्या गोष्टी होतात. सर युद्ध सुरू आहे आणि तेलाचा साठा लोक करून ठेवायला लागले. 45 दिवसांचा ऑइल साठा आहे अशी सुद्धा बातमी समोर येते. त्यामुळे काय सांगाल, काय आवाहन कराल जनतेला? मी कालही केलं, आजही करतो. केंद्र सरकार तेल गॅस सगळ्या गोष्टीची काळजी घेते आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीही कुठेही तुटवडा पडू नये म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना चाललेल्या आहेत. कोणीही अफवा पसरवू नये, कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नये. अफवेवर विश्वास ठेवून जर साठेकरण आपण सुरू केलं तर परिस्थिती खराब होईल. त्यातनं डिमांड आणि सप्लाय हे जे काही सूत्र आहे ते सूत्र कुठेतरी गडबडेल. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. माध्यमांनाही विनंती आहे, नवनवीन गोष्टी ज्या कुठेही त्याचा पुरावा नाही अशा गोष्टी दाखवून लोकांमध्ये पॅनिक तयार करू नका. केंद्र सरकार या संदर्भात उचित काळजी घेत आहे. लोग अफवाह पर ध्यान न रखें. हमने देखा कि संभाजीनगर में और एक दो जगह पर पेट्रोल पंप पर लाइनें लगी थी. क्या कहना है आपका लोगों को? देखिए, मैं बहुत स्पष्ट शब्दों में कह रहा हूं कि देश में युद्ध के कारण जो परिस्थिति तैयार हुई है उसको ठीक ढंग से हैंडल करने का काम प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में केंद्र की सरकार कर रही है. ऐसे समय मेरी लोगों को अपील है, कोई भी अफवाहों पर विश्वास न रखे. मैं मीडिया को भी कहना चाहूँगा कि कोई पैनिक क्रिएट हो इस प्रकार की न्यूज़ आप न दिखाए. जब तक किसी बात की पुष्टि नहीं होती तब तक उसको न्यूज़ के रूप में दिखाना या उसको कंज्यूम करना, ये दोनों चीज़ें देश हित में नहीं है. लोग एक प्रकार से पैनिक में आकर अपने पास जब स्टॉक तैयार कर देते हैं तो डिमांड और सप्लाई की चेन ब्रेक होती है और इससे देश को तकलीफ होती है. इसलिए मुझे लगता है कि केंद्र सरकार जो निर्देश दे रही है, लगातार केंद्र सरकार हमको परिस्थिति भी बता रही है, उपाय भी बता रही है. और प्रधानमंत्री जी ने जिस प्रकार से एनर्जी सिक्योरिटी तैयार की है, मुझे लगता है कि इस कठिन अंतर्राष्ट्रीय परिस्थिति में हमारी सरकार पर विश्वास रखते हुए हम लोगों ने उसके निर्देशों का पालन करना चाहिए. आपने किसान कर्जमाफी की है, लेकिन विपक्ष विरोध प्रदर्शन कर रहा है. मराठवाड़ा में भी आंदोलन और रैली निकाल रहा है. किसानों की कर्जमाफी की नाकामी बता रहा हूं, धोखा बता रहा है. असं आहे, आता त्यांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. गिरा तो भी टांग ऊपर थी अशा पद्धतीनं विरोधकांचं चाललेलं आहे. विरोधकांच्या सोबत जनता नाही. जनतेने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना जमीन दाखवलेली आहे आणि आम्ही निवडणुका जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे, निवडणुका जिंकण्याकरता नाही. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी कितीही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आंदोलन केलं तरी जनता त्यांच्यासोबत नाही. सर, हर्षवर्धन सपकाळ यांनी तुमच्यावर आज एक आरोप केला है. ते म्हणतात की घोषणा की है कि किसानों को कर्जमाफी का वादा पूरा किया है. विपक्ष लेकिन इसके मुद्दे पर फिर भी आंदोलन कर रहा है. देखिए, विपक्ष को जनता ने नकारा है. जिला पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका सभी चुनाव में विपक्ष का सफाया हो चुका है और हमने चुनावी वादा करके चुनाव से पहले या चुनाव जीतने के लिए हमने कर्ज माफ़ी नहीं की. चुनाव जीतने के बाद हमने कर्जा माफ़ किया है. विपक्ष के पास बोलने को अब कुछ बचा नहीं है. सातबारा कोरा झाला नाही याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला. त्यांना काय माहिती आहे?
सर हर्षवर्धन सपकाळ आरोप करतायत. त्यांनी तुमच्यावर थेट आरोप केलाय. गडचिरोलीचं लोखंड काढायचं आणि विदेशातल्या कंपनीत पाठवायचं आणि विदेशातून लोखंड घ्यायचा हा घाट देवेंद्र फडणवीस यांचा शक्तीपीठ महामार्गासाठी. असं आहे की कोणी लॉजिकली काही बोललं तर माझ्या स्तराच्या माणसांनी उत्तर दिलं पाहिजे. कोणी बिनडोकपणे बोललं तर मी उत्तर दिलं तर मी पण बिनडोकच ठरेल ना. चला, धन्यवाद.